काशीबिरा नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघड्यावर बसून दारू पिणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या तळीरामांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी आक्रमक कारवाई करत चांगलाच धडा शिकवला। परिसरातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर मनसे पदाधिकारी थेट घटनास्थळी धडकले आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना चोप देऊन तेथून हाकलून लावले। तसेच तेथे दारू पिऊ नये असे बॅनरही लावले। मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात मद्यपान करून पवित्रतेचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद व्यक्तीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं मनसेने हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं राणे यांनी सांगितलं। काश्मीरा परिसरात दारुड्यांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही। कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरोधात यापुढेही मनसेचा दंडुका चालूच राहील असा इशाराही त्यांनी दिला। या कारवाईचा व्हिडिओ परिसरात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांकडून मनसेच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे। आपण या ठिकाणी काशीमिरा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे आहोत। या ठिकाणी बघत असाल अनेक वर्षापासून वाईन शॉप या ठिकाणी आहे, समोर बार आहे। या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गैर कारोबार चालतो। या ठिकाणी वाईन शॉप मधून बाटली घेतली जाते, पाण्यामध्ये मिक्स केली जाते आणि याच ठिकाणीच पिली जाते। असे अनेक या ठिकाणी आम्हाला आढळल्यानंतर आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वारंवार तक्रार येत आहेत। महिलांच्या तक्रार येतात की बस स्टॉपवर आम्ही उभं राहू शकत नाही, नागरिकांच्या कंप्लेंट आहेत की या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नाही, वाकडा तिकडा गाड्या लावतात आणि कुणाचं लक्ष नाही याच्यात। मीरा भाईंदरच्या नगरपालिका असू दे, पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊन सुद्धा कुठलीच कारवाई याच्यावर होत नाही। या ठिकाणी परत हे धंदे लागू नये आणि मीरा भाईंदरच्या महिला आणि नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे या हेतूने आम्ही ही कारवाई केलेली आहे। आमच्या पद्धतीने त्यांना प्रसाद दिलेला आहे, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने जागा व्हावं आणि लवकर याच्या कारवाई व्हावी ही आमची मनापासून इच्छा आहे। धन्यवाद।